माजी लोकप्रतिनिधी, मितभाषी आणि कमी बोला जास्त काम करा असं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरनं आपण म्हणायला हरकत नाही. सिडकोचे चेअरमन श्रीयुत नकुलजी पाटील. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आणि या ठिकाणी आहुतीला आशीर्वाद देण्यासाठी आलेले विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब चौधरी, या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार श्री मनोहर जोशी, आपल्या विभागाचे खासदार प्राध्यापक राम कापसे, आपल्या विभागाचे आमदार श्री सावीरबाई शेख, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सुभाष देशमुख, श्री वसंतराव त्रिवेदी, सर्व त्रिवेदी परिवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, या शहरामधले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि आहुतीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आहुती हे पत्र गेली 25 वर्षे या ठिकाणी कार्यरत आहे. वसंतराव त्रिवेदी यांचं काम गेली अनेक वर्ष मी पाहतो. पूज्य साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि आपली पत्रकारिता या ठिकाणी चालवत असताना अनेक ही वाटचाल करत असताना अनेक खासग्यातनं त्यांना जावं लागलं, परंतु त्यांनी आपला धीर सोडला नाही. ध्येयवादाने पत्रकारिता कशी चालवावी याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला वसंतराव त्रिवेदींकडे पाहता येईल. त्रिवेदींच्या बरोबरच त्यांचे सुपुत्र योगेश, त्यांचे धाकटे बंधू, ही सर्व मंडळी यामध्ये उतरलेली आहेत. वसंतरावांच्या सौभाग्यवती या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि या सर्वांनी मिळून अत्यंत चिकाटीनं या ठिकाणी आहुती चालवलेली आहे. गेले अनेक वर्ष मी पाहतो की आहुतीचा अंक हा आमच्या हातामध्ये कधी पडला नाही, असं कधी झालेलं नाही. आणि म्हणून ही त्यांची सेवा अखंडपणे चालू राहावी म्हणून मी फक्त त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देईन, भाषण करणार नाही. श्री वसंतराव, त्यांचे सुपुत्र आणि त्यांचे सौभाग्यवती, या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जो रौप्य महोत्सव आपल्याला साजरा करण्याची संधी प्राप्त झाली, त्याचप्रमाणे भविष्यकाळामध्ये सुवर्ण महोत्सवी वाटचाल त्यांची व्हावी अशा प्रकारची सदिच्छा मी त्यांना देतो. बाळासाहेबांसारखं एक चांगलं आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेताना मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पाटील साहेब. आहुतीचा एकही वर्धापन दिन असा गेलेला नाही की ज्या ठिकाणी पाटील साहेब उपस्थित राहिलेले नाहीत. प्रत्येक वर्धापन दिनी पाटील साहेब हजर राहायचे आवर्जून. मला एक आठवण आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या घरामध्ये छोट्याशा खोलीमध्ये खुर्च्या नव्हत्या आणि मला आठवतं आहे की त्या वर्धापन दिनाच्या दिवशी खासदार क्षमस्व शांतारामजी घोलप आणि नकुलजी पाटील हे दोघंही आमदार होते आणि दोघंही आहुतीला शुभेच्छा देण्यासाठी वर्धापन दिनी आलेले होते. आणि घरात फक्त एकच खुर्ची होती आणि ते दोघंही एका खुर्चीवर बसलेले होते. आहुतीचं प्रेम या सर्वांच्या कृतीतून सदोदित स्पष्ट होत आलेलं आहे. आणि म्हणून अशा मान्यवरांचे आशीर्वाद, सर्वांचे आशीर्वाद आमच्या आहुतीच्या पाठीशी सदैव असावेत अशीच मी जर अपेक्षा केली तर ती चुकीची ठरणार नाही. या ठिकाणी आमचे मित्र, दलित चळवळीचा इतिहास जर कोणाला विचारायचा म्हटला, झोपेतनं जरी उठवलं तरी दलित चळवळीचा इतिहास ज्यांच्या खडानखडा तोंडपाठ आहे, नामांतराचा प्रश्न असो, नामांतर चळवळ असो, त्या कुठल्याही चळवळीमध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे, असे सक्रिय सहभाग घेणारे पत्रकार फार थोडे आहेत. आणि अशा एका पत्रकाराची या ठिकाणी आम्हाला साथ मिळाली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाशजी देशमुख
या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. श्री प्रकाशजी देशमुख. विधीने फार मोठा शब्द वापरला. विधानसभेचे अध्यक्ष आणि या समारंभाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब चौधरी, उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, माझे मित्र योगेश त्रिवेदी योगेश त्रिवेदी हे अति जवळचे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, परंतु त्यांच्या आग्रहामुळे मी काही इथे आलेलो नाही आहे. मी जो आलो आहे तो वसंतराव त्रिवेदी ज्या ध्येयवादातनं पत्रकारिता करत 25 वर्षाची वाटचाल त्यांनी केली, त्या वाटचालीचा थोडा बहुत जो माझ्या वाटचाली जो पाहत असताना त्या वाटचालीकडे मला जे ध्येयवादी पत्रकारिता जी आज संपत चाललेली आहे, नवे जवळपास संपलेली आहे, तर अशा या ध्येयवादी पत्रकारांनी केलेल्या उपक्रमाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या उद्देशानं मी इथं आलेलो आहे. लोकपत्रकारिता म्हणजे लोकांच्यासाठी पत्रकारिता करणं, लोकांच्या प्रश्नावर, लोकांच्या शिक्षणासाठी आणि ज्यासाठी या लोकपत्रकारितेचा प्रारंभ राजा राममोहन राय यांनी कलकत्त्यात केला असला तरीही त्याची फार मोठी परंपरा ही महाराष्ट्रात आहे. आणि या महाराष्ट्रातले परंपरा बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून ते नाभी परुळेकरांच्या सकाळपर्यंत, लोकमान्य टिळक, न चिकेळकर, रानडे, आगरकर, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती चालवलेली आहे. दुर्दैवानं पत्रकारितेतल्या इतिहासकारांनी आणि सर्वच इतिहासकारांनी बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकार म्हणून कधीच पुढे त्यांचा उल्लेख टाळलेला आहे. परंतु बाबासाहेबांनी 4 मोठी वर्तमानपत्रं चालवली, स्वतः लेखन केलं. बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता आणि मूकनायक. त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी दीनबंधू काढायला त्याच्यात सहभागी मोठ्या प्रमाणावर झाले. दीनबंधू चालवला, लेख चालवले, शेतकऱ्यांचा आसूड वगैरे मार्गाने सुद्धा त्यांनी पत्रकारिता केली. परंतु महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला ही परंपरा खंडित होते आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण बाबासाहेबांच्या नंतरच्या पत्रकारितेमध्ये त्याचं स्वरूपच पूर्णतः बदललेलं आहे. त्याचं स्वरूप हे उद्योगाचं झालेलं, देहाचं नाही आहे आणि संपूर्ण कमर्शियल झालेलं आहे या पत्रकारितेमध्ये. आणि विशेषतः प्रामुख्याने मी एका पूर्वी ग्रामीण भागातच एका छोट्या वृत्तपत्रात काम करत होतो. मुंबईत आलो, फार मोठा स्कोप, फार मोठं कार्य करायला मिळेल या हेतूने आणि त्याप्रमाणे त्याच्यात सहभागी मला फार संधी खूप मिळाली. परंतु संधी मिळत असतानाही एक जाणवलेलं आहे की वसंत त्रिवेदीसारखे किंवा अन्य जे छोट्या छोट्या खेड्यातनं, ग्रामीण भागातनं, शहरातनं सुद्धा आपल्या कष्ट करून लोकांच्यासाठी, सामान्य लोकांसाठी पत्रकारिता करणारी जी मंडळी आहेत त्यांना हा समाज, शासन आणि इथले सगळे इतिहासकार किंवा जी प्रमुख समाजातली मंडळी ही फारसं त्यांच्याकडे लक्ष देत नाही. परंतु या समाजाच्या एक लक्षात येत नाही, त्याच्यात कदाचित मी असेल की यांच्या सगळ्यांच्या पत्रकारितेतनं. आता एक साधं इथं पत्रक आहे, हे अंबरनाथ पत्रकार संघाचं यांनी 3-4 काही मागण्या याच्यात मांडलेल्या आहेत आणि त्यांनी इथल्या सामाजिक प्रश्नावर लोकांचं, सर्वांचं, इथं आलेल्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आज पत्रकारितेमध्ये असा एक विचार सुरू आहे, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या पत्रकारितेत, की पत्रकारितेत असा विचार आहे की ज्याचा कुठल्याही विचाराशी, ज्याचा कुठल्याही समाजाशी बांधिलकी नसेल असा माणूस पत्रकारितेत यायला पाहिजे आणि केवळ म्हणजे तो नोकरी करणारा आहे यासाठी आला पाहिजे. अगदी वाचकाशी सुद्धा बांधिलकी नसावी अशा मताचं व्यवस्थापन झालेलं आहे. कारण हे व्यवस्थापन जे गेल्या 25-30 वर्षात इथल्या पत्रकारितेत आहे ते म्हणजे सगळ्या बड्या भांडवलदारांचा जो काळा पैसा आहे त्यातनं ही पत्रकारिता, मोठे बडे पेपर उभे राहिलेले आहेत आणि या बड्या पेपरच्या मोठ्या ह्याच्यामध्ये आजच्या पत्रकारितेचं स्वरूप इंग्रजीत सांगायचं झालं तर ही सेड, ही टोल्ड टू द प्रेस, ही कोटेड आणि ही डिनाईड. म्हणजे ते म्हणाले, त्यांनी सांगितले आणि त्यांनी नंतर इन्कार केला. याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रश्न, गावाचे प्रश्न, शहराचे प्रश्न याबद्दल फार थोडा, म्हणजे दिवसेदिवस असं होत नाही असं नाही आहे, कारण शेवटी ते करतो
आम्ही सुद्धा करतो. ते का करतो? कारण वाचकाला ते लागतं, एवढी अजून जी जाणीव आहे थोडीशी त्यातनं हे जात आहे. परंतु दिवसेदिवस बांधिलकीची भावना ही कमी होत चाललेली आहे. सगळी बांधिलकी आमची पत्रकारांची आणि मालकांची ही पैशाशी जास्तीत जास्त निगडीत होत चाललेली आहे. आणि दुर्दैवानं कधीकधी असं फार अतिशय खंत म्हणजे अतिशय आहे की दुर्दैवानं ती पत्रकारिता प्याल्यात बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला माझं वसंतराव सारख्या जे कष्टाने उभे करणारे पत्रकार आहेत किंवा जे आपल्याकडे होऊन गेलेले टिळक आगरकर ते आंबेडकरांपर्यंतचे परुळेकरांपर्यंतचे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार, त्यांची पत्रकारिता आणि सध्या जे थोडे बहुत निरनिराळ्या ठिकाणी असे जे वयाचीच सारखे पत्रकार आहेत म्हणजे जे वाळवंटात एखादं पाण्याचं हे असावं असे हे वसंत त्रिवेदीसारखे जे आहेत ते मार्गदर्शन ठरतील. परंतु त्याच्यासाठी पत्रकारिता पुन्हा सरळ मार्गावर येण्यासाठी वाचकांचं पर्यायनं म्हणजे जनतेचा फार मोठा दबाव असण्याची गरज आहे एवढंच सांगून आणि त्रिवेदी परिवारांना पूर्ण शुभेच्छा आणि जो काय सहभाग देता येईल तो सहभाग देण्याचा आश्वासन देऊन मी माझं संभाषण. धन्यवाद प्रकाशजी. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आणि अजूनही ते वर्षभरामध्ये त्यांनी अनेक संकल्प मनाशी बांधलेले आहेत की मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ हा केवळ मुंबईपुरता असू नये आणि हा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तमाम महाराष्ट्रामध्ये जावा आणि तिथल्या सर्व ग्रामीण भागातल्या सुद्धा पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क जे आहेत ते मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची जी मनीषा आहे, त्यांचे जे संकल्प आहेत हे त्यांना पूर्ण करण्यासाठी संधी मिळो की ते अध्यक्ष आहेत मी कार्यवाह आहे. म्हणजे त्यांचे संकल्प पूर्ण करण्याची 50% जबाबदारी माझी पण आहे, मी इथे कबूल करतो. यानंतर आपल्या सर्वांच्या समोर मी खासदार रामभाऊ कापसे यांना पाचारण करतो मार्गदर्शन करण्यासाठी. खासदार रामभाऊ कापसे म्हणजे एक फरडा वक्ता. कुठलाही विषय जरी दिला तरी त्या विषयावर अभ्यासू, विवेचन पूर्ण संपूर्ण मननीय असं वक्तृत्व हे अतिशय वाकण्यासारखं आहे. एक उदाहरण सांगतो की अंबरनाथ शहर पत्रकार संघाचा मी अध्यक्ष असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं अनावरण करण्यासाठी मी त्यांना बोलावलं. भारतीय जनता पक्षाचे खासदार असून सुद्धा लोकांची अपेक्षा अशी होती की ते राजकारणावर काहीतरी बोलतील, परंतु हा पत्रकार संघ हा याने राजकीय कुठलाही संबंध नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला त्यांना बोलावल्यानंतर त्यांनी त्यावेळेला त्या प्रतिमांचं अनावरण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातलं साम्य जे त्यावेळेला त्यांनी लोकांच्या समोर सांगितलं त्यावेळेला अक्षरशः सगळे अचंबित झाले आणि त्यांना वाटलं की खरोखर आमचा खासदार असावा तर असा. आणि असे श्रीयुत खासदार रामभाऊ कापसे हे 24 तारखेला खासदारांच्या शिष्टमंडळाबरोबर ऑस्ट्रेलियाला जात आहेत. त्यांना ज्या वेळेला आम्ही संपर्क त्यांच्याशी साधला त्यावेळेला त्यांनी प्रथमतःच आपली अडचण सांगितली की ते ऑस्ट्रेलियाला जे शिष्टमंडळ जाणार आहे त्याच्यासाठी जी ब्रीफिंगची मीटिंग होणार आहे ती मीटिंग दिल्लीला होणार आहे आणि ती 11, 12, 13च्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे मी अंबरनाथच्या या बाजूला येऊ शकेनच अशी शाश्वती नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. आणि बंधू आणि भगिनींनो, आहुतीवरचं प्रेम त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून प्रदर्शित केलेलं आहे. खासदार रामभाऊ कापसे यांना खास धन्यवाद मी देतो आणि मी त्यांना बोलायची विनंती करतो. प्राध्यापक खासदार रामभाऊ कापसे. माननीय नामदार मधुकरराव चौधरी, माझे मित्र श्रीयुत मनोहर जोशी, श्रीयुत नकुळ पाटील, श्रीयुत शाबीर भाई, आमचे शेजारी श्रीयुत दामले, त्रिवेदी कुटुंब, पत्रकार आणि मित्रांनो, आता आपण प्रथम कार्यक्रम सुरू करत असताना परमपूजनीय साने गुरुजींच्या प्रतिमेला हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. आहुती हे नाव आणि साने गुरुजींचं स्मरण याचा कुठे ना कुठेतरी आंतरिक संबंध आहे असं मला जाणवतं. कदाचित 11 जूनशीही त्याचा संबंध असावा असंही मला वाटतं.
मी फार संमिश्र संस्कारातून मोठा झालो आहे आणि त्या संमिश्र संस्कारांमध्ये डहाणूच्या शाळेमध्ये मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला पूजनीय साने गुरुजींशी अतिशय निकट संबंध काही काळ माझा आला होता. कुमार साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्याचा मी सेक्रेटरी होतो. वीरेंद्र आडिया हे अध्यक्ष होते आणि त्या ठिकाणी साने गुरुजी आलेले होते आणि साने गुरुजींचा तो अखेरचा काळ होता, अतिशय अस्वस्थ आणि तरीही मुलांमध्ये रमलेले असे ते 49, 50, 51 हा जो कालखंड आहे. बाळासाहेबांना आठवत असेल की त्यावेळचं मधुकरांचं जाहीर सभेतलं भाषण राजकीय जीवनावरचं हे अक्षरशः एकीकडे आग ओकत असे आणि मुलांमध्ये ज्यावेळेला ते असत, आम्हाला समुद्र किनाऱ्यावरती ते घेऊन गेले होते केवळ गोष्टी सांगण्यासाठी, त्यावेळचं सगळं बोलणं वेगळं असे. एक अतिशय सरुधय ध्येयवादी आणि सर्व आयुष्य केवळ तत्वचिंतनासाठी आणि तत्व प्रतिपादनासाठी दिलेल्या अशा व्यक्तीचं स्मरण करून आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे. आहुती हे जर त्यांचं स्मरण असेल तर हे यशस्वी होणं याचा अर्थ ध्येयवाद यशस्वी होणं असा आहे. ज्याचा त्याचा ध्येयवाद बदलेल, विचार बदलेल, परंतु निदान कुठला तरी ध्येयवाद मनामध्ये आहे एवढ्या एका गोष्टीवरती बऱ्याच घटना घडून जाऊ शकतील. आणि म्हणून त्रिवेदी कुटुंब जे आहे हे सगळं त्रिवेदी कुटुंब पत्रकार जीवनाशी जे जोडलेलं आहे आणि मगाशी त्यांनी जो इतिहास सांगितला त्यातली एक एक नावं ज्या वेळेला समोर येत जातात तेव्हा ही सगळी ध्येयवेडी माणसं होती. आमच्या कल्याणच्या बेटावतकरांचा त्यांनी उल्लेख केला. बेटावतकर एका विशिष्ट ध्येयाने जगणारे गृहस्थ होते, केवळ व्यवसाय करणारे नव्हते. आणि म्हणून ह्या सगळ्या ध्येयवाद्या अशा मंडळींच्या हातून हे घडलेलं आहे. आणि 25 वर्ष एखादं ध्येयवेड चालवणं ही गोष्ट चिवटपणा असल्याशिवाय कधीच शक्य नाही. आता हे सांगण्याचा मला अधिकार काय तर तुम्हाला फार सर्वात कदाचित अधिक असेल, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्र काढून बुडवण्याचा इतिहास यात माझं नाव बरंच वर आहे. म्हणजे 55 साली एकदा मी वर्तमानपत्र काढलं, 62 साली एकदा वर्तमानपत्र काढलं. अर्थात ठरवते वेळीच बुडवण्यासाठी काढल्यामुळे त्रास होत नाही. कुठलीही निवडणूक आली की त्या निवडणुकीच्या आधी साधारणपणे 2 वर्ष मी वर्तमानपत्र काढत असे. ते साप्ताहिक म्हणून चालत असे आणि त्यावेळेला वर्तमानपत्र चालवणं याची नशा काय असते ही इतकी जवळून मी अनुभवली आहे. पण वर्तमानपत्राची चालवण्याची जी नशा आहे त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी या इतक्या भयानक आहेत की अंबरनाथ सारख्या ठिकाणी या त्रिवेदी कुटुंबांनी 25 वर्ष एखादं साप्ताहिक काढणं, चालवणं, छापणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं अशक्य गोष्ट होती. आता थोडं बरं झालंय पण त्या काळात तर ही अगदी अशक्य गोष्ट होती. प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर छपाईचं काम चाललेलं असलं आणि आपला वर्तमानपत्र जर छापायचं असेल तर वर्तमानपत्रापेक्षा शाळेच्या पेपरांना महत्व अधिक, पत्रिकेला सुद्धा महत्व अधिक, कारण लग्न नक्की आहे, साप्ताहिक काय केव्हाही निघालं तरी चालेल, अशी स्थिती असते. आता ह्या सगळ्या परिस्थितीतून टिकून राहून त्यांनी हा अंक काढला. आता हा अंक पुढे 25व्या वर्षी मगाशी एक उल्लेख असा झाला की ह्याचं दैनिक व्हावं. दैनिक व्हावं की नाही, झेपलं तर व्हावं. ठाणे जिल्ह्याचा एक खास प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये वृत्तपत्र चालवणं अतिशय अवघड आहे. मुंबईनी झाकला गेलेला जिल्हा आहे या विषयात आणि मुंबईने जो जिल्हा झाकला जातो त्याला अडचणी होतात. जळगावमध्ये साप्ताहिक चालवणं सोपं आहे, मुंबईत चालवणं सोपं आहे, ठाणे जिल्ह्यात चालवणं अवघड आहे. याचं कारण ठाणे जिल्ह्यामध्ये जे जे घडतं ते कुठेतरी इतकं मुंबईशी जोडलेलं आहे आणि इतकं ताजं ताजं मुंबईहून रोज येत आहे की त्याच्या स्पर्धेत टिकून आपल्या जिल्ह्याचं हे टिकवणं यासाठी खूप वेगळ्या प्रकारचा अंक काढावा लागतो आणि चालवावा लागतो, तेव्हा अडचणीचं आहे. तरीही यश मिळावं अशी मी अपेक्षा ठेवतो, कारण दिवसेंदिवस ठाणे जिल्हा ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व हळूहळू घेतोय. त्यामध्ये ते यश मिळवावं अशी साहजिकच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. पण त्याचे लिमिटेशन्स मला माहिती आहेत. आता मगाशी उल्लेख झाला की निर्धार इथे होता आणि निर्धार बुडला. निर्धारमध्ये मी काही सहभाग घेतलेला आहे, माधवराव गडकरींबरोबर काम केलेलं आहे. हे निर्धार किती उत्तम निघत होते मला माहिती आहे. अतिशय उत्तम साप्ताहिक ते काढत होते. म्हणजे माधवरावांचे सगळे गुण हे त्यावेळेला जवळजवळ कसोटीला लागल्यासारखे असे त्या निर्धारच्या काळात होते. पण प्रत्यक्षात असं आहे की निर्धार चालवण्यासाठी असणारी जी स्थिती होती ती कठीण होती. सन्मित्राचं मी बातमीदार होतो
सन्मित्र काय पद्धतीने चालवत होता आणि आज सन्मित्र त्यामानाने कुठल्या कुठे गेला हे मी पाहतो. तेव्हा ही सगळी वर्तमानपत्र चालवत असताना हे फार सोपं गेलंय असं नाही. आणि म्हणून काम कठीण, आणि कठीण म्हणून तर त्याच्यातली जिद्द अधिक, त्या जिद्दीबद्दलच मी त्यांचं प्रामुख्याने कौतुक करतो. वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये भावी काळात काय होईल याचं श्रीयुत दामले यांनी थोडा उल्लेख केलाय. मला असं दिसतं की क्रमाक्रमाने युद्ध क्वालिटीचं होईल. आता यापुढे केवळ ध्येयवाद पुरणार नाही. यापुढच्या सर्व साप्ताहिकांना, दैनिकांना, पाक्षिकांना, मासिकांना स्पर्धेत प्रत्येक बाबतीत उतरावं लागेल. अहो साधी गोष्ट आहे, प्रिंटिंग आज जे अद्ययावत प्रिंटिंग येतंय ते प्रिंटिंग जर तुम्ही पाहिलं तर इतकं अप्रतिम असतं. लिखाण सुद्धा अलीकडे, म्हणजे आता गोव्यामध्ये परवा मी गेलो होतो, गोमंतक पाहायला किंवा तरुण भारत बेळगावला गेल्यावरती आपण पाहतो, दिसतं असं की त्यांना मिळणारं मटेरियल हे हल्ली फार स्वतः लिहित बसावं लागत नाही. तर माणसं तयार आहेत, फक्त तुम्ही त्यांना काही विशिष्ट रक्कम जर दिली तर तुम्हाला जे हवं ते हे बरोबर त्या विषयावरचा लेख अतिशय चांगला तुमच्या हातामध्ये येऊ शकतो. जवळ थोडी पैशाची वेगमी करावी लागेल, पण उत्तम उत्तम मटेरियल देता येईल, उत्तम उत्तम प्रिंटिंग करता येईल. आणि म्हणून मांडणी असो, विचार असो, या प्रत्येक बाबतीत निर्णायक माहिती देणं असो, अधिकाधिक आपली गुणवत्ता वाढवत नेणं हे शेवटी साप्ताहिकाला अटळ होईल. म्हणजे ते आणखी वाढेल, कारण लोकांची वाचण्याची भूकही तुलनेने वाढली आहे आणि लोक त्या मानाने अधिक चांगले माहितगार झालेले आहेत. याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे. तेव्हा या सर्व दिशांनी आहुतीचा ह्या पुढचा प्रवास चालत राहावा. त्यात जी जी मदत मला करता येईल ती मी निश्चितपणे करीन. एक वसंतरावनी परवा मला असं सांगितलं की दिल्लीमध्ये तुम्ही प्रश्न ज्या दिवशी विचाराल त्या दिवशी त्याची फॅक्ट्सनी आमच्यापर्यंत बातमी जर आली ठाणे जिल्ह्यातल्या प्रश्नांसंबंधी तर मला हवे. मी त्यांना ते कबूल केलं की अगदी फॅक्ट्सनी तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मी बघेन. अशी मदत करू. काही लिखाणाची मदत हवी असली तर तीही करू. शिवमंदिर हा एक आयुष्यभर त्रिवेदींनी फार लावून धरलेला विषय आहे आणि पत्रकार संघाने आज जे निवेदन दिलंय, शिवमंदिराचा विषय मी लोकसभेमध्ये हाताळलाय आणि शिवमंदिरासाठी स्वतंत्र ग्रँट यावर्षी मंजूर झालेली आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये शिवमंदिर परिसर जो आहे तो इथल्या महापालिकेच्या आयुक्तांना बरोबर घेऊन त्यांच्याकडूनही काही करून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता अर्थात तो अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात आल्यामुळे मला असं वाटतं की फार वेगाने त्याचीही प्रगती होईल. तेव्हा अंबरनाथ नगरपालिका एका बाजूला आणि शिवमंदिराच्या दृष्टीने पुरातत्व खातं दुसऱ्या बाजूला असे जोड घालून निश्चितपणे मी मदत करेन. उरलेले दोन्ही विषय जे तुम्ही दिलेत ते स्टेट गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. एक आहे अंबरनाथ स्वतंत्र तालुका व्हावा. मला असं वाटतं की जेव्हा केव्हा आता यापुढे तालुके आणि जिल्हे यांच्या नवनिर्मितीचे निर्णय घेतले जातील, घोषणा नव्हे निर्णय आणि अंमलबजावणी, त्यावेळेला त्यामध्ये अंबरनाथ नगरपालिका स्वतंत्र होणं हे अटळ राहील असं माझं मत आहे. आणि व्हायला सुरुवात झाली. आत्ता परवा मोखाडा तालुक्यातली काही गावं जव्हारमध्ये जोडली, काही रिअलाइनमेंट सुरू झालेत. मग जर मोखाड्याच्या तालुक्यातली ती देणं आवश्यकच होती. मी जव्हारचाच आहे, तर मोखाड्याची जी गावं जव्हारला लागून होती ती द्यायलाच हवी होती, ती इतक्या उशिरा दिली. तसं त्या ठिकाणी करणं आवश्यक होतं. खरं म्हणजे सगळी फेरआखणी कदाचित करावी लागेल. म्हणजे पनवेल पासून कर्जत पर्यंतचा असलेला जो सगळा परिसर आणि इकडे जव्हारपर्यंतचा परिसर याचे 2 किंवा 3 जिल्हे होऊ शकतात. तालुक्यांची फेरआखणी होऊ शकते आणि ती समाजाच्या अत्यंत हिताची होऊ शकते. सगळं पैशाशी अडलंय. जे दरिद्र लागले ना आपल्याला सध्या इथे अडलेलं आहे. तेव्हा योग्य गोष्टींचे निर्णय आग्रहपूर्वक करून घेण्यासाठी प्रयत्न करू. आता कमिशनरच्या बंगल्याबद्दल, अंबरनाथमध्ये कल्याण महापालिकेच्या कमिशनरचा बंगला आहे, थोडे दिवस राहू द्या, कारण तेच कमिशनर तुमचे प्रशासक आहेत. हळूहळू योग्य पद्धतीने हे सगळे निर्णय लागतील. अंबरनाथ नगरपालिकेच्या नवनिर्मितीनंतरच्या या कार्यक्रमात अंबरनाथ नगरपालिका, हा परिसर, त्रिवेदी कुटुंब आणि ज्यांनी अक्षरशः गॅलीज उचलून नेण्यापासून कष्ट केले त्या सर्व मंडळींना जी कृतार्थता आहे ती कृतार्थता सुवर्ण महोत्सवाच्या वेळेलाही अनुभवायला त्यांना मिळो. आम्ही त्यावेळेला डुगडुग करत नक्की येऊ एवढंच सांगतो आणि बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद रामभाऊ. अंबरनाथ शहर पत्रकार संघानं दिलेलं निवेदन, अंबरनाथकरांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांना लक्षात घेऊन शिवमंदिर हे पर्यटन केंद्र व्हावं म्हणून आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. दादासाहेब नलावडे अध्यक्ष असताना, नगराध्यक्ष असताना बाबूराव बेलोसे पर्यटन मंत्री होते.
आणि त्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली होती आणि सप्टेंबर महिन्यात भेट दिली, ऑगस्ट महिन्यात मला वाटतं काहीतरी भेट दिली आणि सांगितलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवमंदिर हे पर्यटन केंद्र होणार. 78 नंतर आता 98ला 5 वर्ष बाकी आहेत. बिचारे बेलोसे गेले, त्याच्यानंतर अनेक पर्यटन मंत्री आले. हा विषय आहुतीतनं सातत्याने मांडतोय, अन्य मुंबईच्या सर्व वृत्तपत्रातनं हा विषय मांडला जातोय आणि पत्रकार संघाने हा विषय घेतलेला आहे, त्याबद्दल आपण सांगितलं. दुसरी मागणी आहे, या ठिकाणी आमचे उल्हासनगर तालुका पंचायत समितीचे सभापती किसन शेठ कथोरे आलेले. मध्यंतरी वार्तालापाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की उल्हासनगर तालुका पंचायत समिती याच्यामध्ये उल्हासनगर हे नाव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही तालुका पंचायत समितींना देण्यात येणाऱ्या योजना आहेत त्या उल्हासनगर या नावामुळे परस्पर जात आहेत. त्यामुळे उल्हासनगर तालुक्यामध्ये असलेल्या ज्या गावांचा जो विकास व्हायला पाहिजे आहे तो विकास खुंटलेला आहे आणि म्हणून अंबरनाथ शहर पत्रकार संघाने आता मागणी केलेली आहे. आणि 1966 ते 68च्या दरम्यान वसंत त्रिवेदी, जगदीश दामले, शांताराम जाधव, अशोकजी वैद्य आदींनी मागणी केलेली होती की अंबरनाथ तालुका करावा, परंतु कल्याण तालुक्याचं विभाजन झालं आणि उल्हासनगर तालुक्याचा जन्म झाला. बंधू भगिनींनो आणि मान्यवर प्रमुख अतिथींनो, अंबरनाथचं हे दुर्दैव, अंबरनाथवर अन्याय सदोदित आलेला आहे. रामभाऊंनी आता विषय काढला म्हणूनच मी बोलतोय की अंबरनाथ शहर पत्रकार संघानं अंबरनाथ तालुका करावा अशी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला उल्हासनगर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीयुत किसन शेठ कथोरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. ही मागणी केवळ पत्रकार संघाची नाही, केवळ आहुतीची नाही, तर तमाम अंबरनाथकरांची आहे. आणि म्हणून या संपूर्ण राज्याचे जे काही प्रमुख आहेत, मुख्यमंत्र्यांनाही ज्यांचं ऐकावं लागतं असे विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीयुत बाळासाहेब चौधरी, आपल्याला दिलेल्या निवेदनाचा आपण स्वीकार करावा आणि त्याची कार्यवाही कशी लवकरात लवकर होईल त्या दृष्टिकोनातून बना. अंबरनाथ नगरपालिका ज्यावेळेला बरखास्त झाली त्यावेळेला 4 कोटी आमचे पळवले गेले कल्याणला. हा विषय आता ह्या प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ नाही बोलायचं, परंतु जे रामभाऊ कापसेंनी सांगितलं त्याप्रमाणे आज अंबरनाथ नगरपालिका पंगू झालेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथच्या लोकांना दिल्याचं एक मेहरबानी महाराष्ट्र शासनानं केलेली आहे असंच वाटतंय. अंबरनाथ नगरपालिकेकडे पैसा नाही म्हणून अंबरनाथ शहर युवक संघटनेला आवाहन करावं लागलं की नागरिकांनो कर भरा आणि विकास या ठिकाणचा करा. जास्त वेळ घेत नाही, परंतु या महत्त्वाच्या मागण्यात शिवमंदिर, ज्या शिवमंदिराचं मुखपृष्ठावर आम्ही छायाचित्र छापलेलं आहे आणि शिवमंदिर हे अंबरनाथच्या नागरिकांच्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. याचा विकास व्हावा म्हणून मान्यवरांनी आजचे उपस्थित आहेत. नकुलजी पाटील यांनी प्रयत्न केलेत, शाबीरभाई शेख यांनी प्रयत्न केलेत, रामभाऊ कापसे यांनी प्रयत्न केलेत आणि मी मनोहर जोशींना आणि बाळासाहेबांना पण विनंती करतो की त्यांनीही मगाशी ज्यावेळेला आमचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हेच ते शिवमंदिर की ज्याच्यासाठी शाबीरभाई विधानसभेत वारंवार बोलत असतात. म्हटलं हेच ते शिवमंदिर. मनोहर जोशी सरांना आणि बाळासाहेबांना आमची हीच विनंती आहे की आमच्या शिवमंदिराला वाचवा, कारण शिवमंदिराला अशा अपप्रवृत्तींचा गराडा पडू नये आणि ज्या शिवमंदिरावरून या गावाचं नाव अंबरनाथ पडलेलं आहे त्या गावाचं नाव बदनाम होऊ नये अशी अंबरनाथच्या नागरिकांची कळकळीची इच्छा आहे. बंधू आणि भगिनींनो, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांना पाचारण करण्यापूर्वी, मार्गदर्शन त्यांचं आपल्याला होण्यापूर्वी मध्यंतराचा एक दुसरा कार्यक्रम या ठिकाणी की मान्यवर या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांचं आहुती परिवारातर्फे स्वागत करण्याची आणि आहुतीचे संपादक श्रीयुत गिरीश त्रिवेदी यांना 2 शब्द बोलण्याची त्यांनी मला विनंती केलेली आहे. त्यानुसार, त्यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आपण घेत आहोत. श्रीयुत गिरीश त्रिवेदी यांना मी विनंती करेन की व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं त्यांनी स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. श्रीयुत गिरीश त्रिवेदी. सर्वप्रथम विधानसभेचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब मधुकरराव चौधरी. शिवसेना नेते प्रिन्सिपल मनोहर जोशी. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाशजी देशमुख.
सिडकोचे चेअरमन आमचे मित्र श्रीयुत नकुलजी पाटील, खासदार प्राध्यापक रामभाऊ कापसे, सह्याद्री भ्रमणभूषण शिवभक्त आमदार शाबीरभाई शेख, श्रीयुत गिरीश त्रिवेदी यांना विनंती करण्यापूर्वी या ठिकाणी अंबरनाथ शहर युवक संघटनेनं विनंती केलेली आहे की त्यांना काही लोकांना, काही मान्यवरांना पुष्पहार घालायचे आहेत. मी त्यांना विनंती करेन, अंबरनाथ शहर युवक संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत गुलाबराव करंजुले, हे विधानसभेचे अध्यक्ष श्रीयुत मधुकररावजी चौधरी यांना पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करते. तो विषय मी मांडलेला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. माननीय आमदार शाबीरभाई शेख यांना कमर काझी हे पुष्पहार देऊन युवक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करतील. कमर काझी शाबीरभाई शेख. दोघांचा सारखाच प्रतिनिधी म्हणून वागेल, त्यात डावं उजवं करणार नाही. अंबरनाथ शहर युवक संघटनेचे कार्यकर्ते आणि झोपडपट्टी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक जाधव हे खासदार प्राध्यापक रामभाऊ कापसे यांना पुष्पहार देतील. शहर युवक संघटनेचे कार्यकर्ते आणि अंबरनाथच्या जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्रीयुत उत्तम आयवळे यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीयुत नकुलजी पाटील चेअरमन सिडको यांना पुष्पहार द्यावा. अंबरनाथ नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सरचिटणीस श्रीयुत कांबळे गुरुजी हे व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पहार देतील. श्रीयुत मधुकररावजी चौधरी, शिवसेना नेते आमदार प्रिन्सिपल मनोहर जोशी, सिडकोचे चेअरमन श्रीयुत नकुलजी पाटील, खासदार रामभाऊ कापसे, मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, आमदार शाबीरभाई शेख, आज 14 जून आहे. 5 दिवसांनी 19 जून येतोय. 25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. त्याचा रौप्य महोत्सवही याच वेळेला होतोय, साजरा केला जातोय. आणि ज्या शिवसेनेला सुरुवातीपासून खतपाणी घालायला बाळासाहेबांना मदत केली, किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी काम केलं, त्या शिवसेनेचा कोहिनूर हिरा म्हणून जे प्रसिद्ध पावलेले आहेत ते विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते आमचे ज्येष्ठ मित्र आणि आमदार मनोहरजी जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं, आहुतीला शुभेच्छा द्याव्यात. रौप्य महोत्सवी समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री मधुकररावजी चौधरी, या समारंभासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्रिवेदी परिवार आणि उपस्थित
बांधवांनो आणि भगिनींनो, मी प्रथमच आहुती साप्ताहिकाला अतिशय मनापासून या रौप्य महोत्सवाच्या समारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. कोणत्याही कामाला 25 वर्ष पुरी होणं हे किती कठीण असतं याची मला कल्पना आहे. आणि अशा प्रकारचं काम आजचा दिवस हा त्रिवेदी कुटुंबियांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, याबद्दल मला शंका वाटत नाही. हा कार्यक्रम काहीसा घरगुती आहे, कौटुंबिक स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. आणि मगाशी या ठिकाणी आपल्या आईचा सत्कार करीत असताना योगेशने आईचं नाव घेतल्यानंतर तो काहीसा भारावून गेल्याचं मी स्वतः बघितलं. आणि आईचा सत्कार या ठिकाणी होत असताना योगेशच्या आईच्या डोळ्यामध्ये जे अश्रू उभे होते ते बघून खरोखरच आजचा कार्यक्रम हा किती घरगुती स्वरूपाचा आहे याची मला कल्पना येऊ शकली. मी या कार्यक्रमाला अतिशय अगत्याने उपस्थित आहे, मनापासून उपस्थित आहे. एक गोष्ट मुद्दाम आपल्या माहितीसाठी सांगतो की जून 66 मध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांना भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल असतो याची मला खात्री आहे. शिवसेनेचा आणि आहुतीचा दोघांचाही जन्म जून 66 मध्ये असल्यामुळे दोघांनाही भविष्यकाळ अतिशय उत्तम आहे अशी माझ्या मनातली पूर्णपणाने खात्री आहे. आणि म्हणून या समारंभासाठी केवळ मी उपस्थित आहे असं नाही. प्राध्यापक रामभाऊ कापसे असं म्हणाले की मी जे जे साप्ताहिक सुरू केलं ते साप्ताहिक बुडवण्यासाठी होतं. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे की मी जो व्यवसाय करतो तो यशस्वी होतो. तेव्हा आहुतीची अवस्था चांगली राहावी, ते बुडू नये यासाठी एक पर्याय म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. रामभाऊ कापसेना पर्याय म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. मी या ठिकाणी येण्याचं दुसरं एक कारण आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय मधुकरराव चौधरी येत असं समजल्यानंतर या कार्यक्रमाला येण्याचं मी निश्चित ठरवलं. सर्वसाधारणपणे मधुकरराव चौधरी व्यासपीठावर असतात आणि मी समोरच्या बाजूला असतो. आणि मधुकरराव चौधरी मी व्यासपीठावर चढायला सुरुवात केल्यानंतर मला अडवतात आणि सांगतात वरती येऊ नका. पण आजचा दिवस भाग्याचा आहे की मी वरती चढावं म्हणून मधुकरराव चौधरी मला सांगत होते. माझ्या आयुष्यातला सुद्धा हा लक्षात राहण्यासारखा एक दिवस आहे याची मला पूर्णपणाने खात्री आहे. आणि असं जर त्यांनी मला विधानसभेमध्ये नेहमी सांगितलं तर त्यांचं आणि आमचं कधीही भांडण होणार नाही याची मला पूर्णपणाने खात्री आहे. त्या विधानसभेमध्ये भाषण करण्यासाठी नेहमी जास्त वेळ मिळावा म्हणून स्पर्धा असते. पण आज ओपनिंग बॅट्समन या ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्यांनी 2 मिनिटात भाषण संपवलं. साबिर शेख 2 मिनिटात भाषण संपवतात. माझा विश्वासच बसला नाही खरं सांगतो. त्यांना मी हळूच सांगणार होतो, साबिर भाई ही काही विधानसभा नाही आहे की 2 मिनिटात तुम्ही नाही संपवलं भाषण तर मधुकरराव चौधरी आपल्या दम भरतील अशी भीती बाळगण्याचं कारण नाही. पण ओपनिंग बॅट्समनचं भाषण थोडं झालं. 2 नंबरचा बॅट्समनही कमी भाषण केलं. मधल्या फळीतले रामभाऊ जरा बऱ्यापैकी बोलले आणि मी पण मधल्या फळीतला असल्यामुळे मी पण थोडंसं बऱ्यापैकी बोलायचं ठरवलंय. हा सगळा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं खरं महत्व एकाच कारणासाठी आहे की या आहुतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं या ठिकाणी एकत्र आणण्यात आलेली आहेत.